चला तर मंडळी, आज आपण चिकन कबाब बनवूया। याच्यासाठी मी घेतलेला आहे अर्धा किलो खिमा, 2.5 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट, 1 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, 3 हिरव्या मिरच्या, हाफ कप ब्रेड क्रम, 1/4 टीस्पून व्हाईट पेपर पावडर, त्यानंतर 1 टीस्पून गरम मसाला पावडर, हाफ टीस्पून किचन किंग मसाला, 1 टीस्पून रेड चिली पावडर, धना पावडर 1.5 टीस्पून, ऑरिगॅनो 1 टीस्पून आणि चिली फ्लेक्स 1 टीस्पून, चवीनुसार मीठ। हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आपल्याला हे। त्यानंतर मी 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। कांदे याच्यामध्ये घालणार नाही आहे मी, फक्त हे एवढंच मिक्सरमध्ये आपल्याला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे। त्यानंतर मिक्सरमधून फिरवल्यानंतर आपल्याला हे कांदे वरून ॲड करायचे आहेत आणि याचे छोटे छोटे आपल्याला कबाब बनवून घ्यायचे आहेत। तुम्हाला जेवढा साईज हवा आहे त्या हिशोबाने तुम्ही हे बनवू शकता। हे बघा, अशा प्रकारे मी हे सगळे कबाब बनवून घेतलेत आणि ब्रेड क्रममध्ये थोडंसं ह्याला कोट करून घेतलेलं आहे आणि पॅनवरती शॅलो फ्राय करायचं आहे। तुम्ही डीप फ्राय किंवा एअर फ्राय सुद्धा करू शकता। मीडियम फ्लेमवर हे असे कबाब आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। तर हे आपले मस्त असे चिकन कबाब तयार आहेत। अशाच रेसिपीसाठी फॉलो करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।